Good afternoon, ma'am. Good evening. Good evening. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening. Good Good evening. evening, ma'am. Good evening. Good evening. ओके, तो आज हम हमारा लास्ट टॉपिक Good शुरू evening. करते हैं, जिसको बोलते हैं बायोडाइवर्सिटी. ठीक है. बायो मतलब जो भी जीवित है, जैव Ma'am, name of topic. वही मैं Ma'am, बता रही name. थी. वो ऑलरेडी है स्क्रीन पे, बायोडाइवर्सिटी. ओके, और उसका हिंदी में मराठी में अर्थ है जैव विविधता. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे प्राणी, झाड, जे काय लिव्हिंग गोष्ट आहे, सजीव गोष्ट आहे ते, आणि वेगवेगळ्या प्रकारचे, फक्त एकाच प्रकारचे नाही तर इतर वेगवेगळ्या प्रकारचे, जे म्हणतात त्याला जैव विविधता. जैव विविधता. ओके, इट्स अ बिग वर्ड इन मराठी फॉर मी. ओके, नो प्रॉब्लम. ठीक है, हम देखते हैं अभी. ओके, तो बायोडाइवर्सिटी क्या है? तो सबसे पहला टॉपिक हमारा क्या था पिछले हफ्ते जो हमने शुरू किया था? ग्लोबल वार्मिंग. ओके, दूसरा क्या था टॉपिक? Greenhouse effect. वेस्ट मैनेजमेंट. Waste management. तीसरा टॉपिक हमारा क्या Management. था? सस्टेनेबल Greenhouse डेवलपमेंट. effect. No, that was one of the subtopics. Okay, तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, हा आमचा तिसरा टॉपिक. आणि आता बायोडायव्हर्सिटी. ओके, तर हा टॉपिक एक्सप्लोर करायच्या आधी, ओके, इथे लिहिलेलं आहे की नेचर इज अ टीम. जो हमारी प्रकृति है वो एक फुटबॉल टीम जैसे है. ठीक है, और जो भी उसमें सजीव प्राणी सब है, जो सारे हमारे प्लांट्स, हमारे इंसेक्ट्स, बर्ड्स, एनिमल्स, ये सारे जो चीज है ये हमारे प्लेयर्स हैं. ठीक है, और उसको बायोटिक बोलते हैं, जो जे जिवंत आहे. ओके, आणि एबायोटिक म्हणजे जे निर्जीव प्राणी जे आहे, प्राणी नाही, निर्जीव वस्तू जे आहेत, ते आता सूर्यप्रकाश असू दे किंवा विंड, एअर, सॉइल, माती, हे सगळं निर्जीव वस्तू आहेत. ठीक आहे, आपल्या प्रकृतीमध्ये. ठीक आहे, तर जे निर्जीव आणि सजीव गोष्टी आहे ते एकमेकांबरोबर व्यवस्थित ते जेव्हा खेळतात तेव्हा एक व्यवस्थित एक टीम बनतो. हो की नाही? तर जे आपले प्लेयर्स आहेत ते सगळे सजीव गोष्टी आहेत. ओके, आणि एबायोटिक म्हणजे निर्जीव जे गोष्टी आहे ते आपलं स्टेडियम, म्हणजे सूर्यप्रकाश, सॉइल, वॉटर, एअर. इथे प्लांट्स फक्त असलं आणि म्हणजे प्लेयर्स असले आणि स्टेडियम नाहीये तर कसं खेळणार? हो की नाही? किंवा फक्त मोठा एक सुंदर एक स्टेडियम आहे पण प्लेयर्स नाहीयेत तर काय उपयोग आहे? तर प्लेयर्स पण इम्पॉर्टंट आहे आणि स्टेडियम पण. दोघींबरोबर मग एक व्यवस्थित एक फुटबॉल मॅच किंवा एक मॅच होऊ शकतं. ठीक आहे, तर दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात, महत्वाचे असतात. हो की नाही? तर आपल्या इकोसिस्टम मध्ये म्हणजे आपल्या प्रकृतीमध्ये सगळ्या गोष्टींचा एक रोल असतं, ते एक भाग करतात. नाटक आम्ही बघतो ना, पिक्चर बघितल्यावर हिरोचा एक रोल असतो, हिरोईनचा एक रोल असतो, मग विलेन असतो, मग हिरोची मम्मी आणि बहीण, आणि सगळ्यांचा एक एक असं एक रोल असतं. ठीक आहे, तर तसंच नेचरमध्ये पण, प्रकृतीमध्ये पण आपल्याला जे सजीव गोष्टी आहेत ते पण इम्पॉर्टंट आहे, जे निर्जीव गोष्टी आहेत ते पण इम्पॉर्टंट आहे, आणि दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतात. ठीक आहे, आता ओके, आता बायोडायव्हर्सिटी.
म्हणजे आता टीम कसली स्ट्रॉंग असते. आता तुम्ही आयपीएल टीव्हीवर आयपीएल Yes, ma'am. Yes, आता ma'am. Yes, ma'am. Okay, ma'am. बँगलोर म्हणा किंवा डेक्कन चार्जर्स किंवा कुठलाही टीम तुम्ही बघा, मोठे टीम मुंबई इंडियन्स कुठलेही, आता प्रत्येक टीम मध्ये जे प्लेयर्स आहेत ते खूप वेगळे वेगळे देश, म्हणजे इतर देशातून, फक्त भारताचे प्लेयर्स नाही आहेत. आपले काही ऑस्ट्रेलियाचे प्लेयर्स आहेत, काही साऊथ आफ्रिकन. हो, आता सगळ्या देशातून एक 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 असे प्लेयर्स आहेत आणि सगळ्यांचे एक ते रोल असतात. म्हणजे साऊथ आफ्रिकाचा बॉलर एकदम मस्त असेल, ठीक आहे, भारताचे क्रिकेट बॅट्समॅन एकदम मस्त असतील, ठीक आहे, न्यूझीलंडचे प्लेयर्स फिल्डिंग मध्ये मस्त असतील, हो की नाही. तर सगळे जेव्हा प्लेयर्स एकत्र येऊन ते खेळतात, फिल्डिंगचे काम फिल्डिंगचे लोक करतात, बॅट्समॅन, बॉलर, ते सगळ्यांचे एक एक रोल असतं. विकेट कीपर पण आहे त्याच्यात आणि ते खूप देशातून आहेत. तर जेवढे म्हणजे वेगळेपणा येतो तेवढा टीम आपला स्ट्रॉंग होतो, ठीक आहे. तर प्रकृतीमध्ये पण, नेचरमध्ये पण एका जाग्यात खूप वेगवेगळे प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं झुडपं, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, इन्सेक्ट्स, ते वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा असतात तर अजून ते टीम स्ट्रॉंग होतो, ठीक आहे. तर ह्या पिक्चरवर लक्ष द्या. आता इथे कसं आपल्याला एकच टाईपचं आपल्याला झाड दिसते, तर हे लो कमी वेगळेपणा आहे, ठीक आहे. आता इथे तुम्ही बघितलं, इथे झाडं पण आहेत, इथे इन्सेक्ट्स पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण आहेत, पक्ष्या पण आहेत. तर बायोडायव्हर्सिटी हाय आहे, म्हणजे वेगळेपणा जे आहे प्रकृतीमध्ये तो हाय असतो, ठीक आहे. तर आणि ते सगळे एकमेकांवर अवलंबून असतात आणि ते कनेक्ट आहेत, ठीक आहे. आपल्याला ते दिसत नाही, पण आपल्याला न कळता ते एकमेकांवर अवलंबून असतं, ठीक आहे. आता ह्याच्यावर लक्ष द्या, ठीक आहे. हा सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाश प्लांट्स उगवायला खूप इम्पॉर्टंट आहे. फोटोसिंथेसिस हा प्रोसेस ऐकलंय का तुम्ही? Yes, ma'am. सूर्यप्रकाशमुळे Okay, ma'am. झाडं उगतात. Yes, ma'am. मराठीत किंवा हिंदीमध्ये काय म्हणतात फोटोसिंथेसिसला? प्रकाश प्रकाश संश्लेषण. फोटोसिंथेसिस को हिंदी में क्या बोलते हैं या मराठी में क्या बोलते हैं? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण, ओके. तर सूर्यप्रकाशाने झाडे उगतात, ठीक आहे. तर हा जो झाड आहे सूर्यप्रकाशावर अवलंबून असतो. आता झाडावर खूप सारे तुम्हाला इन्सेक्ट्स दिसतील. इन्सेक्ट्सला काय म्हणतात मराठीत किंवा हिंदीमध्ये? कीटक. कीटक. तुम्हाला काय वाटतं की ते असं म्हणता येतं की जगातले जर सगळे कीटक ते गेले काही कारणाने तर आपण या जगावर राहू शकणार नाही, अजिबात नाही. तर आपल्याला असं वाटतं छी काय हे घाण कीटक, पण सगळ्या गोष्टींचा एक रोल असतो, सगळ्या गोष्टींचा एक कार्य असतो, ठीक आहे. आणि हे इन्सेक्ट्स या झाडांवर ते ग्रो होतात, ठीक आहे. ते अवलंबून असतात जेवणसाठी. काही कीटक म्हणजे ते घर करतात काही झाडावर, ठीक आहे. आणि हे जे पक्षी आहे हे पक्षी या कीटकवर अवलंबून असतात जेवणासाठी, ठीक आहे. तर असं मराठीत त्याला अन्न साखळी म्हणतात, ठीक आहे. फूड चेन.
म्हणजे जेव्हा एक एक जीव दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते तर त्याला म्हणतात अन्न साखळी. आणि प्रत्येक अन्न साखळी सूर्यापासून सुरुवात असते किंवा प्लांट पासून. आता तुम्हाला परीक्षामध्ये क्वेश्चन्स सूर्य- येतील, ठीक आहे. तर तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये एक प्रश्न असतो आणि त्याचे 4 ऑप्शन्स तुम्हाला मिळणार, ठीक आहे. तर ते 4 ऑप्शन्स म्हणजे 2 चुकीचेच असणार आणि 2 मधून तुम्हाला कन्फ्यूज करायला ते ऑप्शन्स देतील, ठीक आहे. तर प्रत्येक जी अन्न साखळी असते ते सूर्यप्रकाशातून सुरुवात असते त्याची किंवा प्लांट्स पासून. ओके, तर अशी अन्न साखळीची सुरुवात असते, ठीक आहे. तर हे चुकीचं नाहीये, पण पुढची जी गोष्ट आहे त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की काय गोष्टी कुठल्या ह्याच्यावर अवलंबून असते. तर प्रत्येक अन्न साखळी सूर्यापासून सुरुवात करते किंवा झाडांपासून सुरुवात करते, ठीक आहे. आता ह्याला म्हणतात अन्न साखळी किंवा फूड चेन. ओके, तर इथे बघूया हे जे अन्न साखळी आहे ते मला कोण एक्सप्लेन करून सांगणार मॅडम की मी काव्या. मॅडम मी मॅम काव्या, गो हेड. मॅम मी सांगू काव्या काव्या मॅम. काव्या. ग्रीन प्लॅनेट Green ग्रास planet? पेपर नाही नाही नाही, ग्रीन प्लॅनेट. प्लॅनेट आहे का ग्रह? प्लॅनेट म्हणजे ग्रह. ग्रीन प्लांट. ग्रीन प्लांट ग्रासहोपर फ्रॉग स्नेक हॉक. हॉक चील. चील जो बोलते हैं हिंदी में. फंगी फंगी ओके, तर या अन्न साखळीमध्ये कुठून सुरुवात झालीये? इथे आहे सूर्याचं Green पिक्चर पण इथे लिहिलंय ग्रीन प्लांट, ठीक आहे. तर ते चुकीचं नाहीये, प्लीज कन्फ्यूज नका होऊ. इथे जर अजून एक पिक्चर असलं असतं सूर्याचं तर तेही चाललं असतं. पण कुठलीही अन्न साखळी जनावरापासून किंवा पक्षीपासून किंवा कीटक पासून सुरुवात नाही होणार. तेवढं तुम्ही डोक्यात घाला की कुठली अन्न साखळी प्लांट्स किंवा सूर्यप्रकाशातून सुरुवात होते त्याची, ठीक आहे. तर आधी सो यू शुड से लाईक दिस दॅट ग्रास हॉपर प्लांट्स ला खातो, ठीक आहे. फ्रॉग बेडूक जे आहे ते ग्रास हॉपरला खातं, ठीक आहे. जे स्नेक आहे साप जे आहे हे फ्रॉगला खातं, ठीक आहे, बेडूकला खातं. हे ईगल किंवा इथे हॉक. हॉक इज कॉल्ड एज चील. उसको चील बोलते हैं, मतलब ईगल से थोड़ा छोटा वाला, पर इट्स अ बर्ड ऑफ प्रे. ओके, तर हे जे आहे तर हे जे बर्ड आहे ते स्नेकला खातं. आणि फायनली हे जे सगळे जेव्हा मरतात तर आपल्याला डिकम्पोजर्स म्हणजे जे वस्तू आतला. एक मिनिट, हा एक 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 मिनिट. करून घे आधी. हॅलो, सॉरी सॉरी चिल्ड्रन. हा, ओके. तर डिकम्पोजर्स मध्ये काय होतं जेव्हा सगळे हे प्राणी मरतात, ते झाडं असू दे किंवा हे सगळे प्राणी मेल्यावर ते काय होतं, आपण ते जमिनीवर जातात, ठीक आहे, जमिनीच्या आत. आणि त्याला काय करतं, हे जे कीटक आणि हे सगळे गोष्टी आहेत डिकम्पोजर्स त्याला म्हणतात, ते त्याला खाऊन 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 हे मातीमध्ये एकजीव असं होतं, ठीक आहे. हे आधी पण आम्ही बघितलंय. डिकम्पोजर्सला मराठीत काय म्हणतात? मशरूम एग्जाम्पल हो गया वो तो. डिकम्पोजर्स का मतलब है विघटन करणारे. विघटन करणारे, ठीक आहे. तर ते
मृत वनस्पती आणि प्राण्यांचा शरीराचे किंवा कचऱ्याचे साध्या घटकांमध्ये रूपांतर करतात. ओके, तर त्याला म्हणतात डिकम्पोजर्स. ओके, तर हा एक एक्झाम्पल आहे अन्न साखळीचा. आणि खूप जेव्हा अन्न साखळ्या जेव्हा ते एकत्र येतात त्याला म्हणतात फूड वेब. ठीक है, जैसे मकड़ी बनाती है ना, वेब, जाला. ठीक है, एक दूसरे के साथ वो कनेक्टेड होते हैं. ठीक है, मतलब ये जो आउल है वो इस फूड साखळी का उंदीर भी खाता है और ये जो आउल है ह्या फूड साखळीचं ते फ्रॉग पण खातं. ठीक आहे, तर असे जेव्हा खूप सारे अन्न साखळी एकमेकांबरोबर ते मिक्स होतात त्याला फूड वेब म्हणतात. फूड इज अन्न, वेब मतलब जाळी, जे मकडी करतात ना भिंतीवर त्याला वेब म्हणतात. ओके, सो नाउ देयर इज an activity for you. Okay, अभी आप अन्न जाळी. ओके गौरी, थैंक यू फॉर हेल्पिंग मी. ओके, अभी आपको अपने नोटबुक में एक सन, एक प्लांट, एक इंसेक्ट और एक बर्ड. इंसेक्ट मतलब कीटक. ठीक है, एक बर्ड आपके पेपर पे ड्रॉ करना है. एक ही लाइन में ड्रॉ करेंगे आप. इधर से शुरू करो, एक साइड से शुरू करो. आप छोटा सा एक सन ड्रॉ करो, एक प्लांट, कोई भी सिंपल प्लांट ड्रॉ करो, एक कीटक ड्रॉ करो और एक पक्षी. ठीक है, सिर्फ ड्रॉ करना है. उसके बाद आपको लाइन ड्रॉ करना है ऐसे उनके बीच में. आपने एरो देखा था, वो बहुत जरूरी है. और वो एरो कैसे जाता है, क्योंकि अन्न साखळीमध्ये ते एनर्जी कुठून जाते, सूर्यापासून सुरुवात असते, मग ती एनर्जी प्लांट कडे जाते, मग कीटक कडे, मग असं. ठीक आहे, तर हे नक्की ड्रॉ करा हा एरो न विसरता. मॅम सन नंतर काय म्हणजे इथे लिहिले ना बाळा, बघ. रिपीट बताओ. हो गया मैम. अच्छा, उसके बाद आपको ये सब Insect के म्हणजे बीच काय? में ऐसे एरोज ड्रॉ करने हैं. और एरो का डायरेक्शन देखो, एरो की दिशा आप देखो कि कहां पे जा रही है. देखो ये एरो की दिशा कहां से कहां जा रही है. उल्टा मत ड्रॉ करो एरो. ठीक है, ये 4 चीजों के बीच में आपको एरो ड्रॉ करना है. सिर्फ एरो का जो दिशा है वो अच्छे से ड्रॉ करो. यस सविता. स्क्रीन नाही दिख रही. अच्छा सविता, सगळ्यांना दिसते. मीटिंग सोडून लगेच जॉईन कर. ठीक आहे. मैम यस मैम हो गया. स्क्रीन नहीं दिख रही. मैम यस मैम. ना. मैम प्लीज रिपीट बताओ. कौन बताएगा क्या करना है हमको. मैम मैं बताऊं. ओके बताओ. मैम मी बोलू का मैम. बोल ना बाळा, बोल. सन. गणेश लवकर बोल. मैम मैं बताओ. लवकर बोल बाळा. मैम मी सांगू का. मैम मी सांगू का. सन. प्रेरणा, कॅन यू एक्सप्लेन काय करायचंय. पहिलं सन, प्लांट, इन्सेक्ट आणि बर्ड हे ड्रॉ करायचं. मग त्यांच्यामध्ये सनच्या पुढे म्हणजे त्या दोघांच्या मध्ये लाईन ड्रॉ करायची. आणि लाइन का तुम्हाला काय एरो notice एरो होतंय? एरो एरो मॅम.
करायचा आणि तुम्हाला काय नोटीस होते हे बघायचं. अच्छा, झालं का? सगळ्यांनी एरोज ड्रॉ केले का मध्ये? Yes, ma'am. Yes, ma'am. एरोचा जो Yes, ma'am. Last का बता. Yes, ma'am. एरो का जो डायरेक्शन है वो देखना है. देखो कैसे इस Yes, दिशा ma'am. में एरो जा रहा है. Yes, ma'am. उल्टी दिशा. स्टॉप इट. राइट साइड को जा रहा है. हाँ, ठीक है. मतलब इधर से शुरू हो रहा है. सन का जो एनर्जी है वो प्लांट को मिल रहा Yes, है. ma'am. ओके, स्टॉप, प्लीज स्टॉप. ओके, सन का जो एनर्जी है Yes, वो ma'am. Ma'am, last का बताओ. स्टॉप, बर्ड. स्टॉप, स्टॉप. नोबडी विल टॉक. जब मैं बात कर रही हूं कोई नहीं बात करेगा. कंफ्यूजन होता है. बाकी जो सुनने वाले हैं उनको बहुत कंफ्यूजन होता है. ठीक है, तो प्लीज बीच में मत बोलो. ओके, ओके. बच्चों, आप जब ऐसे डिस्टर्ब करते हो ना टीचर को, तो टीचर भी भूल जाती है और बाकी बच्चे भी कंफ्यूज हो जाते हैं. तो प्लीज बाकी जनों के बारे में भी सोचा करो. ओके, थैंक यू वेरी मच. ओके, तो जो सन है, सन की तरफ से, सन का प्रकाश के वजह से प्लांट उगता है. इंसेक्ट जब प्लांट खाता है, ओके, इंसेक्ट जब प्लांट को खाता है तो प्लांट से एनर्जी इंसेक्ट या कीटक के पास जाता है. जब पक्षी कीटक को खाता है, जो इंसेक्ट में या कीटक में एनर्जी है वो बर्ड में जाता है. तो ये जो अन्न साखळी जे आहे ते फक्त हेच नाही दाखवत की कोण कुणाला खाते, ते हे पण दाखवते की शक्ती जी आहे, जे एनर्जी आहे ते कुठून कुठे जाते. ठीक आहे, म्हणून हे एरोजचे जे डिरेक्शन आहे हे फार फार महत्वाचं आहे. तर एक्झाम मध्ये, हे स्कॉलरशिप एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही एक्झाम लिहिताय तर ह्याच्यावर खूप लक्ष द्या. ठीक आहे, कधी कधी ते एरो चुकीच्या डायरेक्शन मध्ये जात असेल तो तो चुकीचा उत्तर आहे. मैम, नाउ अभी आपको क्या करना है कि अगर ये सोच के बताओ, कोई मुझे उत्तर नहीं देगा, सबको टाइम मिलेगा सोचने के लिए. अगर या जर ह्या अन्न साखळीमध्ये पक्षी सगळे गेले काही कारणाने, त्यांना सगळे काहीतरी डिझीज, आजार झाला. ठीक आहे, या अन्न साखळीमध्ये जर सगळे पक्षी मेले तर काय होईल? काय वाटतं तुम्हाला? मैम मी सांगू? नाही, आता थिंकिंग टाइम आहे, म्हणजे विचार करायचा टाइम. मी भक्ती, कॅन यू टेल मी काय होणार जर सगळे बर्ड्स या अन्न साखळीमधून गेले तर? आर्यन गजरे, सविता खिल्लारी, कॅन यू टेल मी दी आन्सर? या अन्न साखळीमध्ये सगळे बर्ड्स गेले तर काय होईल? पृथ्वी राहणार नाही. काय राहणार नाही? नाही, विचार करा. ओके, इमॅजिन करा एका जंगलात खूप सारे डियर. डियर को क्या बोलते हैं हिंदी या मराठी में? अस्वल. अस्वल इज बेर. हरिण. भालू फिर अस्वल बोलते हैं. हरिण. 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 एका जंगलात खूप सारे हरिण आहेत, कासव आहेत आणि सिंह आहेत. ठीक आहे, त्या जंगलात जर सगळे सिंह कुठल्याही आजाराने ते मेले तर हरिणच्या पॉप्युलेशनला काय होईल?
हरणे वाढत जातील आणि गवत हरणे वाढत जातील कारण त्यांना हरिण वाढत पकडून जातील. धरायला आणि खायला कोणी नाहीये, तर मजेत ते जगतायत, आरामात जगतायत. तर खूप 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 हरीणचं पॉप्युलेशन एका प्रमाणापुढे खूप खूप वाढणार. ते चांगलंय का? नाही तर सगळ्या गोष्टीमध्ये बॅलन्स लागतो. ठीक आहे. या अन्न साखळीमध्ये कुठलंही गोष्ट सूर्यप्रकाश सोडून प्लांट खूप जास्त वाढले किंवा इन्सेक्ट खूप जास्त झाले किंवा सगळे गेले तर त्याच्यावर पुढच्या आणि मागच्या जे वस्तू आहेत त्याच्यावर त्याचे पॉप्युलेशनवर परिणाम होईल. ठीक आहे. आता आदल्या स्लाइड मध्ये जाऊ. ठीक आहे. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. पॉप्युलेशन मध्ये एका जागीवर किती लोकसंख्या करेक्ट. ओके. म्हणजे किती लोक, आता लोकसंख्या म्हणजे फक्त ह्युमन पॉप्युलेशन. पॉप्युलेशन कशाचाही असू शकतो. आपल्या कॉलनीमध्ये कबूतर किती आहेत त्याचं पॉप्युलेशन बघू शकतो. आपल्या कॉलनीमध्ये कुत्रं किती आहेत, आपल्या शहरामध्ये लहान बाळ किती आहेत, आपल्या शहरामध्ये गाय किती आहेत, तर सगळ्यांचं असं संख्या आम्हाला कळतं. ठीक आहे. तर कुठलीही हो काही आता इथे ॲनिमल्स किती आहेत? हा ठीक आहे. आता इथे मला एक अन्न साखळी तुम्ही लिहून दाखवा चॅटमध्ये. अन्न साखळीमध्ये कमीत कमी 4 तरी गोष्टी असायला पाहिजे आणि या अन्न साखळीमध्ये कुठून सुरुवात होईल ते मला फक्त सांगा. प्रत्येक अन्न साखळी कुठल्या गोष्टींनी सुरुवात होती? मॅम ग्रास. आणि ग्रास नसला आणि फक्त झाडे असले तर चालेल का? सन पिक्चर मध्ये नसेल तर काय? मॅम प्लांट. आता या अन्न जाळेत कुठला प्लांट दिसतोय आपल्याला? ग्रास, गवत. आता मला तुम्ही अन्न साखळीमध्ये मला अन्न साखळीचे चॅटमध्ये अन्न साखळी शेअर करून सांगा. ओके. एक हर्षवर्धननी सांगितले. हर्षवर्धन, या पिक्चर मध्ये तुला सन दिसते का? नाही. मग सन का टाकलेस तू? पण ठीक आहे. मग तुझी अन्न साखळी प्लांट पासून सुरू होणार. ठीक आहे. तर हर्षवर्धननी सांगितलंय ग्रास, मग ग्रास हॉपर. कुठे गेलं ग्रास हॉपर? इथे. ओके. आणि अजून काय? ही इज रिटन बर्ड. ओके. स्नेक आणि ईगल. व्हेरी गुड हर्षवर्धन, व्हेरी नाईस. अजून मला अन्न साखळी तुम्ही चॅट मध्ये लिहून दाखवा. खूप सारे अन्न साखळी आहे याच्यात, खूप सारे आहेत, एकच नाहीये, म्हणून याला अन्न जाळ म्हणतात. चला बघा व्यवस्थित. अन्न साखळी मला शोधून काढा आणि चॅट मध्ये लिहा ते. ग्रास. अच्छा हर्षवर्धन, मी काय सांगितलं? कमीत कमी 4 गोष्टी असायला पाहिजे. ओके. सोनाली, प्लांट, इन्सेक्ट, बर्ड, स्नेक, ईगल. ओके, दिस इज ऑलरेडी डन सोनाली. प्लांट, डिअर, टायगर, ईगल. प्लांट, डिअर कुठे दिसतंय इथे तुला? डिअर नाहीच आहे ना प्रेरणा. या पिक्चर मध्ये तुला काय दिसतंय? ह्या पिक्चर मध्ये तुला काय दिसतंय ते मला सांग. ह्या अन्न जाळेत कुठले तुम्हाला अन्न साखळ्या दिसतात ते सांगा मला फक्त. प्लांट इन नाही, एव्हरीबडी इज रिपीटिंग द सेम थिंग. मँगो
मैंगो किधर है इधर? मुझे तो मैंगो नहीं दिख रहा है, मुझे तो सिर्फ ग्रास दिख रहा है. प्लांट, ग्रासहॉपर, फ्रॉग. हाँ चलो ये देखेंगे अभी. प्लांट, ग्रासहॉपर, फ्रॉग, रैबिट, ईगल. ये सब, सॉरी. ओके, एक मिनट. हाँ बच्चों, ये थोड़ा एक मिनट. हाँ, जस्ट गिव मी 1 minute. हियर इट इज. ओके ओके. तो यहाँ पे क्या लिखा है देखने दो मुझे. प्लांट, ग्रॉस, नो, बर्ड, स्नेक. ये कितने बार रिपीट हो रहा है? बाकी भी जीव जंतु है यहाँ पे बच्चों. प्लांट, इंसेक्ट, फ्रॉग, स्नेक, नो. ग्रासहॉपर, बर्ड, स्नेक, ईगल. परत तेच रिपीट झालंय, परत तोच रिपीट करतोय. नाही, लास्ट वन. ग्रास, ग्रासहॉपर, स्नेक, हॉक. आ गया. ग्रास, ग्रासहॉपर, स्नेक. असं जंप कसं केलं इथून इथपर्यंत डिरेक्ट? मध्ये काहीतरी आहे ना. फ्रॉग आहे, बर्ड आहे. डिरेक्टली असं जंप नाही करू शकत आपण. स्नेकला जर बेडूक आणि बर्ड मध्ये ऑप्शन मिळालं, ते कशाला ग्रासहॉपरला खाईन? हो की नाही? मुझे कोई दूसरा वाला फूड चेन यहाँ पे दिखना चाहिए. ये सब आप लोग रिपीट कर रहे हो, दूसरा वाला ढूंढो. प्लांट, इंसेक्ट, बर्ड, स्नेक, ईगल. प्लांट, ग्रासहॉपर, बर्ड, स्नेक, ईगल. प्लांट, ग्रासहॉपर, फ्रॉग, स्नेक, हॉक. वेरी गुड. चलो एक मिल गया. ओके, ये देखो. प्लांट, ग्रासहॉपर, ही एक साखळी झाली बघा. प्लांट, ग्रासहॉपर, बेडूक ईट्स द ग्रासहॉपर, बेडूकला स्नेक खातं आणि स्नेकला हे हॉक खातं. व्हेरी गुड, गुड जॉब. वेगळं मॅम, मला अजून एक बघायचंय. ग्रास, रॅबिट, स्नेक, हॉक. बघूया. ग्रास, रॅबिट, स्नेक. इथून इथपर्यंत कसं जंप झालं रे? असं लॉंग जंप नाही करायचं. मधले काही गोष्टी आहेत ना. पण मॅडम ते खात ग्रासहॉपर, की. बर्ड. काय पण साप रॅबिटला काय खातं? खातो. ग्रास, रॅबिट, स्नेक, हॉक. स्नेकला रॅबिट नाही खात बाळा. अजगर वगैरे काहीतरी असलं तर. स्नेक काय खातं? बेडूक, ग्रास, ग्रासहॉपर, लहान लहान फ्रॉग, पक्षी. ओल. ग्रास, ग्रासहॉपर, फ्रॉग, आउल. आउल, हाँ, उल्लू जो बोलते हैं हिंदी में. दैट्स अ गुड फूड चेन. व्हेरी नाइस. आवल. अरे ह्या बेचाऱ्याला, उंदीराला तर कोणी हेच नाही, कन्सिडरच नाही केलं. इथे बघा, ग्रास, उंदीर. ओके, उंदीर इज ईटन बाय सो मेनी थिंग्स. बेचारा उंदीर का कितना दुश्मन है देखो. एक तो ये उल्लू है, एक ये वाला चील जो है. माउस को कभी कभी लोमड़ी भी खा सकता है. हाउ. ओके, तो ठीक है, अभी हम आगे बढ़ते हैं. तो एक अन्न जाल में बहुत सारे अन्न साखी भी है. ठीक है. ग्रास, Now- माउस, आउल. ग्रास, माउस, आउल. ओके, गुड. दैट्स ऑल्सो फूड चेन. ठीक है. ग्रास, Okay. ग्रासहॉपर, फ्रॉग, स्नेक, हॉक. वो पहले ही हुआ था हमारा. ठीक है, बहुत लोगों ने वो उदाहरण दिया है, पर ठीक है, वो भी एक अन्न साखी है. ओके. ग्रास, इंडियाज बायोडाइवर्सिटी हॉटस्पॉट.
माउस, Okay, स्नेक, आता ईगल, फॉक्स. ओके, डन डन हो गया, खत्म हो गया. अभी आगे बढ़ते हैं. ठीक है, मेरा स्क्रीन दिखाई दे रहा है क्या सबको? Okay, yes. Yes. Ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. अभी ये वाला जो हॉटस्पॉट है ना, ये अपना इंटरनेट के लिए हॉटस्पॉट नहीं है. ठीक है, ये जो हॉटस्पॉट है अलग चीज है. ठीक आहे. आता जे बायोडायव्हर्सिटी असते, म्हणजे एका जागी खूप वेगवेगळे प्रकारचे प्राणी, जीव जंतू जेव्हा असतात त्याला बायोडायव्हर्सिटी किंवा जैव विविधता असं म्हणतात. ठीक आहे. आता आपल्या भारतातच खूप सारे हॉटस्पॉट्स आहे. आणि हॉटस्पॉट म्हणजे नक्की काय? ठीक आहे, हॉटस्पॉट्स म्हणजे ही एक असली एक जागा आहे जिथे असले प्राणी राहतात ज्यांच्या जीवाला धोका आहे. ठीक आहे. आता तुम्ही गुजरातमध्ये गीर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणून एक जागा आहे जिथे फक्त सिंहांना जागा आहे राहायला. म्हणजे तिथे खूप सिंह राहतील. पण त्याच्या आधी सिंहाला असं जीवेचा धोका होता. कारण खूप लोग असं मारतात ना, म्हणजे काही ऐसे शौक के लिए मारते हैं. कल जैसे हमने डिस्कस किया था, कुछ लोग ऐसे प्राणी को मार के उनके जो पार्ट्स हैं वो ऐसे बेचते हैं पैसों के लिए. ठीक है, तो उनका जो प्रमाण है, त्यांची जी संख्या आहे नेचरमध्ये कमी 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 होत गेली. तर सरकारांनी काय डिसाइड केलं, आपण एक असलं एक हे क्रिएट करूया, त्यांच्यासाठी एक जागा क्रिएट करूया जिथे त्यांची संख्या वाढवता येईल, जिथे ते सेफ राहतील, सुरक्षित राहतील, जिथे त्यांना जे हवा, जिथे त्यांना जो हवा तो असला एन्व्हायरमेंट, अशी ती जागा त्यांना मिळते. आणि थोड्या वर्षांनी त्यांची संख्या वाढते. आता काही वर्षांपूर्वी हे जे एक चिता आहे, चिता माहितीये ना, सगळ्यात फास्ट जो प्राणी आहे Yes, ma'am. तो चिता आहे. Yes, ma'am. आणि खूप 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 आधी आमच्या भारतात हे चिते असायचे. पण काय झालं की लोक हे असल्या प्राण्यांना मारतात. ठीक आहे, आणि ते शिकार करतात. त्याच्यामुळे चिते थोडे थोडे करून ते सगळे गेले. ठीक आहे, तर 3-4 वर्षांपूर्वी आपल्या सरकारांनी काय केलं, आफ्रिकेतून चिते आणले. ओके, आणि आता 2-3 वर्षानंतर आणि मध्य प्रदेशचा एक भागात कुनो नॅशनल पार्क त्या चितांना सोडलं. ठीक आहे, त्याच्यात काही नर चिता होते, काही मादा चिता होते. आणि आता त्यांना त्या जाग्याची सवय झाली, ते कम्फर्टेबल झाले. आता त्या चित्यांचे लहान लहान बाळ पण झाले. मग त्यांची संख्या आता वाढत चालली आहे. ठीक आहे, तर आपल्या देशात असे हॉटस्पॉट्स आहे ज्या प्राण्यांना धोका आहे, ज्यांची संख्या कमी किंवा ते नाहीच आहेत, तिथे त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी अशी जागा ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, तिथे त्यांचं शिकार वगैरे काही होत नाही. सरकार त्याची काळजी घेते. ठीक आहे, तर हिमालय जे पर्वत आहे तिथे असले खूप हॉटस्पॉट्स आहे जिथे फार म्हणजे तिथेच दिसतील. स्नो लेपर्ड म्हणून असं एक प्राणी आहे जे फारसं बाहेर असं येत नाही. ते फार कमी लोकांना दिसतं आणि त्यांची संख्या फार कमी होत चालली आहे. मी I'll show you a picture of the snow leopard. ठीक है, और वो आपको हिमालय में ही मिलेगा. ये जो स्नो लेपर्ड है ना, ये आपको हिमालय में ही दिखेगा. ओके, लेट मी जस्ट शेयर माय स्क्रीन विथ यू. सगळ्यांना हे स्नो लेपर्ड दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आणि त्यांना असं बर्फ जिथे जास्त असतो हिमालयात वगैरे तिथेच ते राहतात. त्यांना कुठेही जाऊन सोडलं तर आता थोडी पण गरमी असली त्यांना सहन अजिबात नाही. त्यांना सवय आहे जिथे खूप बर्फ आहे, जिथे खूप डोंगर आहे, म्हणून त्यांची
असलं त्यांचं शरीर पण असल्या जागी खूप थंडीच्या जाग्यामध्ये राहायला सवय अशी झाली आहे. तर त्यांचं जर तुम्ही हे फर म्हणजे वरचं जे हे खाल आहे तुम्ही बघितलं ते फार थिक असतं, म्हणजे जाड असते, म्हणजे खूप थंडी असलं तरी त्यांना एवढं थंडी लागणार नाही. ह्याला म्हणतात स्नो लेपर्ड्स आणि ते फक्त हिमालयामध्ये दिसतं हा, इतर जागी तुम्हाला दिसणार नाही. तो हिमालयास इज अ हॉटस्पॉट. असे भारतात खूप हॉटस्पॉट आहे. सुंदरबन्स ऐकलेत का तुम्ही? सुंदरबन्स नाही. नो मॅम. अच्छा, ज्यांना माहितीये ते सांगू शकतात का सुंदरबन्स कुठे आहे? पश्चिम बेंगॉलमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये, ठीक आहे, तिथे आहे सुंदरबन्स आणि तिथे आपलं जे बेंगॉल टायगर आहे, वाघ जे आहे, तिथेच मिळणार आपल्याला. ओके, तर असले काही हॉटस्पॉट्स आहेत. निलगिरीमध्ये तुम्ही गेला, साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतात जर तुम्ही गेला, उटी, कोडाईकनाल त्या जागेत तुम्ही गेला तर तुम्हाला खूप सारे हत्ती दिसतील आणि त्यांचं ते घर आहे. तर हत्तींचं प्रमाण खूप आहे त्या दक्षिण भारताच्या त्या भागेत. ठीक आहे, तर हे सगळे जे आहेत ते हॉटस्पॉट्स आहेत. ठीक आहे, ओके ओके. एंडेमिक स्पीशीज. ओके, आता मी डिस्कस केलं की काही जनावर फक्त एका जागी दिसून येतं आपल्याला. असं मी स्नो लेपर्डचं उदाहरण दिलं ना तुम्हाला, ते फक्त हिमालयामध्ये दिसेल तुम्हाला, बाकी भारतात कुठेही तुम्हाला दिसणार नाही. हा जो पर्पल फ्रॉग किंवा पर्पल हा बेडूक आहे, ठीक आहे, हा इंडियाच्या वेस्टर्न घाट्स मध्ये दिसेल. वेस्टर्न घाट म्हणजे जे आपले सह्याद्री वगैरे आहे ना, पश्चिम घाट. येस, महाराष्ट्रात येतं, गोव्यात येतं आणि दक्षिण भारतात गेलं तर तिथपर्यंत आहे ते आपलं पश्चिम घाट. ठीक आहे, ते तिथे खूप सारे असले स्पीशीज आहे, ते फक्त तिथे दिसतील, हे हिमालयामध्ये दिसणार नाही. ठीक आहे, किंवा राजस्थान, गुजरात मध्ये, असं मध्य प्रदेशमध्ये दिसणार नाही. हे आपल्या पश्चिम घाटातच दिसेल. ओके, नाउ प्लीज अपने आप को म्यूट करो, अपने आप को प्लीज म्यूट करो आप. ठीक आहे, हा जो जनावर आहे, हा माकड जो आहे, परत आता तुम्हाला पश्चिम घाटावरच दिसेल. ओके, जिथे खूप सारी झाडे, जिथे पाऊस खूप होतो. आता पश्चिम घाट महाराष्ट्रात पण आहे आणि गोव्यात पण आहे. पाऊस कुठे जास्त होतं, गोव्यात का महाराष्ट्रात? गोवा. हा, तर गोव्याच्या ते फॉरेस्ट मध्ये हे तुम्हाला हे माकड दिसणार. ठीक आहे, याला म्हणतात एंडेमिक स्पीशीज, म्हणजे एका जाग्यावर तुम्हाला ते दिसेल, दुसरे कुठल्याही जागेवर तुम्हाला दिसणार नाही. स्नो लेपर्ड फक्त हिमालयामध्ये दिसतो. बेंगॉल टायगर फक्त तुम्हाला व्हॉट यू कॉल सुंदरबन्स मध्ये दिसणार. ठीक आहे, ओके. आता तुम्ही 1 मिनिटाचा ब्रेक घ्या. त्याच्यात तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर वॉशरूमला जा, किंवा तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर पाणी प्या. ठीक आहे, ओके. टेक अ 1 मिनिट ब्रेक. ओके, and your time starts now. जैविक हंस हे एक प्राणी आहे. तो एक कुठला प्राणी, काय नाव आहे?
काय प्राणी आहे कुठलं? मला ऐकू नाही आलं. ओके, चलो शुरू करते हैं. हाँ, थोड़ा ही रह गया हमारा, नो प्रॉब्लम. ठीक है, अभी हम ये देखते हैं. ओके, आता त्याच्या आधी काल पलक मॅमनी ग्रुपवर 2 व्हिडिओज टाकलेले. ठीक आहे, एक तर शाश्वत विकासाचा एक व्हिडिओ टाकलेला आणि दुसरा जो होता तो बहुतेक रिन्युएबल नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असं काहीतरी होतं. ठीक आहे, ते 2 व्हिडिओज नक्की पहा. आज पण एक 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, 2 टाकलेत. ठीक आहे, ओके. आता चला इथे लक्ष द्या प्लीज. ओके, आता समजून घ्या, इथे फॉरेस्ट आहे. ठीक है, यहाँ पे वन है, खूप झाडे, खूप सगळे. फॉरेस्ट, वन बोलते हैं उसको, जहां पे बहुत सारे जंगल, वन. ठीक है, तो यहाँ पे एक जंगल है. ठीक है, यहाँ पे भी एक जंगल है और सरकार ने डिसाइड किया चलो अब ये जंगल तो समझो कर्नाटक में है, कर्नाटक राज्य में है, और ये जो जंगल है तमिलनाडु के राज्य में है. अगर हमें कर्नाटक से तमिलनाडु जाना है तो ये जंगल को हमको पास करना पड़ेगा. तो हम कैसे करें? चलो हम रास्ता बनाते हैं जंगल के बीच में. ठीक है, ताकि जो भी ट्रक, गाड़ियां जो भी है वो लोग जा सके एक राज्य से दुसरे राज्य तक. ठीक आहे, जर तुम्ही असं केलं म्हणजे जंगलाच्या मध्येच तुम्ही एक असं रस्ता किंवा ब्रिज असं काय तुम्ही, किंवा शेती पण असू शकते, ते काही असू शकतं. ठीक आहे, असं जर बांधून गेलं तर काय परिणाम होऊ शकतो? जे जनावर इथे राहतायत किंवा इथे राहतायत, मध्येच एक रस्ता झालाय, गाड्यांच्या प्रदूषणामुळे त्यांच्या राहणीमानात हे होईल. ते प्रदूषण कमीच असणार ना बाळा, कारण तिथे खूप झाड आहेत. ठीक आहे, आणि इकडे तिकडे जाऊ शकणार नाही. नुसते झाडे तोडतील आणि तिथे वेगवेगळ्या वस्तू हे बनवतील वस्तू. हा, तर त्यांची घरे आधी तर तर जे आपल्याला कन्फ्युजन होतं ना, आता आपल्याला दिसतं, आता एक रस्ता जरी बांधला, मध्येच आपल्याला 2-3 दिवसानंतर दिसतो अरे हा वन वे झालाय, अरे इथे गड्डा बांधलाय, तर आम्हाला त्रास होतो की नाही? जिथे आम्हाला जायचं असतं तिथे आम्ही पोचू शकत नाही. आम्ही विचार करत बसतो अरे त्या जागेवर कसं पोचायचं. तर जनावरांचा विचार करा, त्यांच्या घरामध्ये जर तुम्ही एक मोठासा हायवे रस्ता बांधला किंवा एक मोठी शेती केली तर जनावर कन्फ्यूज होतील का नाही? नक्कीच कन्फ्यूज होतील. त्यांना शिकार करता येणार नाही, राहायला त्यांना जागा मिळणार नाही, ते घाबरतील. कारण इथे गाडी असल्या स्पीड मध्ये जातात आणि खूपदा असं पण होतं की गाडी जे चालवतात, जे ड्रायव्हर चालवतात ते असं हळू पण चालत नाही की आता मी जंगलमध्ये हॉर्न नाही वाजवायचा, पी 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 पी. ते घाबरतील. आता तुमच्या घरी जनावर असतील, ते गाय बैल असू दे किंवा मांजर किंवा कुत्रं असू दे, खूप जोरचा आवाज असला, आता दिवाळीच्या वेळी जेव्हा मी फटाके हे वाजवतो ते घाबरतात की नाही? नक्की घाबरतात. तर गाडी त्यांना हे निर्देश असतो की हॅलो. ओके, तो जर इथे आणि काही खूप स्पीड मध्ये गेलं
आणि इथून इथे जर ते क्रॉस करत असतील, चुकून त्यांना लागू पण शकतं, त्यांचा ऍक्सिडेंट पण होऊ शकतं. ठीक आहे. कधी कधी जनावरांचे बेबीज जे आहेत, लहान बाळ एका जागीवर आहेत आणि मम्मी एका जागी आहेत, तर ते कन्फ्यूज होतात की कुठून जायचं नक्की, इथून कसं क्रॉस करायचं, त्यांना ते कळत नाही. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात ब्रोकन होम रूल. म्हणजे एका जंगलात जर तुम्ही मध्येच असं गॅप ठेवलं, ते रस्त्यांमुळे ठेवलं किंवा काहीतरी बांधायचं असेल किंवा काही असू दे, ते कन्फ्यूज होतात. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे जनावरांना पाणी, जेवण असं त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यांचं घर जाऊ शकतो. ठीक आहे. सो बायोडायव्हर्सिटी, तो आता जे टीम आहे ते कशामुळे, म्हणजे जे बायोडायव्हर्सिटी किंवा आय एम सॉरी चिल्ड्रन, आय एम जस्ट अ लिटल टायर्ड टुडे. तर जर हे जंगलात जर जंगलात हे जैव विविधता जर कमी झालं, ठीक आहे, तर कशामुळे ते होतंय की तुम्ही जंगलाचे जे झाड आहेत ते कापतात. ह्याला म्हणतात लॉगिंग, cutting down wild forests. Okay, I'm going to ask somebody to read it because today Miss Priya is really tired. Okay, who can read for me very clearly? सबसे पहले लॉगिंग कौन पढ़ सकता है? संजय परदेसी, can you read the first one? Hey, Yes. thank you. Logging, cutting down. Wait. Cutting down. मैडम स्क्रीन नहीं दिख रही. अच्छा. रूपाली, can you read please? मैडम आप स्क्रीन दिख रही पढ़ो. So, logging, cutting down wild forests for wood and timber, destroying the natural homes of animals. मतलब झाड़ को काट देना लकड़ी के लिए, ठीक है, या फिर खाना बनाने के लिए, जो भी चीज है. जब हम झाड़ काटते हैं वहां पे कुछ हमको रोड डालना है या कुछ हमको बिल्डिंग बांधनी है, उसके वजह से ये जो चीजें हैं ये कम हो सकती है, जो मतलब वहां पे रहने वाले जो चीजें हैं. एक मिनट मैम मी वाचू प्लीज. मॅडम मी ओके. Plantations, replacing diverse wild forests with single crops like tea or coffee. जब जंगल को काटते हैं कुछ उगाने के लिए, जैसे चाय पत्ती, कॉफी या कोई भी चीज उगाने के लिए, एक टाइप का क्रॉप आप उगाने के लिए ऐसे आप झाड़ तोड़ते हो, बड़े बड़े प्लांटेशंस. ओके. तो वहां पे जो जैव विविधता है वो भी कम हो सकता है. और अभी हम देख रहे हैं, मैं तो ये पूना में भी देख रही हूँ, पहले जो ये हिंजवडी म्हणून एक जागा आहे आणि सिंहगड रोड, आधी जेव्हा मी लहान होते तिथे काही नव्हतं, फक्त जंगल होता किंवा शेती होती वगैरे, काही नव्हतं. आता आम्ही बघतोय की सगळीकडे पुण्यात इतकी बिल्डिंग आले की काय होतं, जे जनावरांसाठी जागा होती ती पण गेलीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जनावरांना कळत नाही, ते जेवणासाठी शोधतात, चुकून ते शहरात पण येतात. आजकाल आम्ही ऐकलंय ना, ते लेपर्डला बिबटा असं म्हणतात का? बिबटे. आजकाल पुण्यात म्हणजे शहरात ते असे बिबटे आला, त्यांची चूक नाहीये, कारण त्यांच्या घरात आम्ही शिरलोय. ठीक आहे. तर हे जैव विविधता जे आहे 3 कारणामुळे ते कमी होते.
एक तर झाडं कापल्यामुळे, जंगलाची झाडं कापल्यामुळे, एक तर झाडं कापल्यानंतर त्याच्यावर शेती करणे, दुसरी गोष्ट म्हणजे आता पॉप्युलेशन, जनसंख्या वाढलीये तर लोकांना राहायला अजून कॉलनी बिल्डिंग बांधतायत. ठीक आहे, त्याच्यामुळे अजून त्यांची जागा जी आहे त्याच्यावर आम्ही वापरतो. ठीक आहे, मॅम म्हणून टाइम पहा. हु इज दिस हु सेड टाइम पहा? कौन बोल रहा है यहाँ पे टाइम पहा? नीलम, इस कॉल में मिस पलक भी है और मिस प्रिया भी है, घड़ी मेरे सामने भी है और मिस पलक के सामने भी, आपको बताने की जरूरत नहीं है. ठीक है, हमारी ये कोशिश है कि आपको अच्छे से एग्जाम के लिए प्रिपेयर करें. यहाँ पे मैं स्कूल से आई हूँ और डायरेक्टली आपका क्लास ले रही हूँ, तो आपको सुनना है तो सुनो, नहीं तो आप कॉल से निकल सकते हो. मैम मी नहीं बोल रहे. ओके, लास्ट चीज जो है वो है एक्सटिंक्शन. ओके, एक्सटिंक्शन मतलब जब एक कोई भी प्राणी, पूरी दुनिया, मतलब एक भी उसका ये नहीं है. ठीक है, जैसे डायनासोर एक्सटिंक्ट है अभी, एक टाइम पे पृथ्वी पे अच्छे से रोम कर रहे थे, अभी एक भी डायनासोर, वो अलग एक एग्जाम्पल है. पर एक्सटिंक्शन का मतलब बेसिकली है जब नामशेष, म्हणजे ते तो प्राण्याचा एकही अशी हे वाचत नाही ना, कुठल्याही जगाच्या कुठल्याही भागेत ते वाचत नाही, तेव्हा ते म्हणतात ते एक्सटिंक्ट झालेत, ते लुप्त झालेत. ठीक आहे, तो आता अस्तित्वात नाहीच आहेत. ठीक है, सो दैट इज कॉल्ड एज एक्सटिंक्शन. ठीक है, तो अगर हमें चाहिए कि जैव विविधता हमारी इसमें हो, क्योंकि अगर जैव विविधता नहीं हो तो फिर कोई भी एनवायरमेंट हो वो मतलब एकदम कम डाइवर्सिटी होगा उसका. ठीक है, वो अच्छे से नहीं रहेगा. तो हमेशा क्रिकेट टीम का देखो, जब बहुत लोग हैं अलग अलग देशों से, अलग प्रांतों से, तो टीम एकदम स्ट्रांग बनता है कि नहीं? क्योंकि हर का एक रोल होता है, हर इसका एक फोकस होता है. ठीक है, तो एक ऐसा टाइम आएगा जब कोई भी टाइगर ही नहीं रहेगा, एक ऐसा टाइम आएगा जब एलिफेंट सारे मर जाएंगे. तो जब ऐसा अगर टाइम आया उसको बोलते हैं लुप्त होणे, किंवा आता अस्तित्वातच नाहीये. आणि असे खूप सारे पक्षी, जीव जंतू आहे जे एक्सटिंक्ट झालेले आहेत. ठीक आहे, तर शेष होणे. हा काय होणे? शेष होणे. ओके, नामशेष. नामशेष होणे. yes, thank you for, yes, got it. So homeostasis, nature self correction. ठीक है, तो जब भी हमने अन्न संख्या में देखा कि जब भी कोई चीज का पॉपुलेशन या संख्या, एक मिनट, सॉरी. तो जब भी हमारे जो अन्न जाल में कोई भी चीज का संख्या बढ़ जाता है या कम हो जाता है, वो बैलेंस खराब हो जाता है. तो हमारे प्रकृति में अलग अलग तरीके हैं, जैसे वो पॉपुलेशन खुद को ही कंट्रोल करता है. ठीक है, वो अकल प्रकृति को है, हमारे इंसान में वो अकल नहीं है. हमारा जनसंख्या सिर्फ बढ़ते जा रहा है. हालांकि हम पृथ्वी में सबसे अक्लमंद मतलब जीवित जो चीज है वो माने जाते हैं, पर जनसंख्या कितनी बढ़ रही है. हम सुशिक्षित हैं, हमको जानकारी मिलती है, हम बोल सकते हैं, हम विचार कर सकते हैं, हमारे पास भावना है,
फिर भी हमारे पास ऐसा लगता है अकल ही नहीं है। हमारी जनसंख्या कितनी बढ़ गई है। अभी प्रकृति में ऑल द एनिमल्स, प्लांट्स वो बोल नहीं सकते, झाड़ बोल नहीं सकते, पर नेचर का इतना बढ़िया बैलेंस है कि अगर कोई चीज बढ़ जाए या कोई चीज का पॉपुलेशन कम हो जाए, वो खुद से ही बैलेंस हो जाता है। ठीक है, तो ऐसे उसको बोलते हैं like that is called as homeostasis, nature self correction. ओके, तो छोटे छोटे जो चेंजेस होते हैं और इकोसिस्टम या प्रकृति जो है उनको समझ में आता है, हाँ ये जगह में ना हरिन का पॉपुलेशन बहुत बढ़ गया है। ठीक है, तो ऑटोमेटिकली जो शेर है वो ज्यादा हरिन को पकड़ के खाएंगे। तो ऐसा अगर हरिन का पॉपुलेशन बढ़ गया तो ज्यादा शेर हरिन को खाएंगे और हरिन का पॉपुलेशन बैलेंस हो जाएगा। ठीक है, हर चीज की जगह होती है, नेचर में भी ऐसा ही है। ठीक है, और उसके साथ वी एंड द यूनिट हियर। ओह माय गॉड, वन मोर इज एडेड। ओके, तो आपको एक लिंक मिलेगा। यू कैन लीव द मीटिंग चिल्ड्रन, एंड ये हमारा लास्ट क्लास है। ओके, तो ऑल द बेस्ट एग्जाम्स के लिए। और यस, इसके बाद क्लासेस नहीं होगी। नहीं वो मैं नहीं बोल रही हूँ।